हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ आहे 15 ऑगस्टच्या दिवशीचा। सकाळी लवकरच साईलासुद्धा शाळेत जायचं होतं, तर त्यासाठीचीच ही तयारी चालू होती। पण सगळ्यात आधी मी चहा ठेवल्यानंतर पीठ मळून घेतलं। तर एवढंसं पीठ मळून काही भागणार नव्हतं। हे पीठ मी बकऱ्यांसाठी मळलं आणि त्यानंतर चपात्यांसाठीचं सुद्धा पीठ मळून घेतलं। चपाती भाजी लवकर झाली नसती, त्यामुळे पोहे करून घेतले। कारण की साईला बाहेर पाठवायचं म्हटलं तरी काहीतरी खाऊन औषध देऊनच बाहेर पाठवावं लागतं। तर त्यानंतर इथे मी पहिले पोहे करून घेत आहे। गेले आता सप्टेंबरमध्ये वर्ष होईल त्याची जी ट्रीटमेंट चालू आहे, त्याला फिट आली होती, त्याच्यासाठीचीच त्याला औषधं चालू आहेत। तर आता इथे पोहे करून घेतले, साईला सुद्धा खायला दिले आणि औषध देऊन मग तो आमच्या वस्तीवरची जी शाळा आहे ते प्रभात फेरी चालली होती, तर तो इथल्या शाळेत गेला। 15 ऑगस्ट 26 जानेवारी म्हटली तर खरंच लहानपणीची आठवण येते। लहानपणी अगदी 2 ते 4 दिवसांपासूनच तयारी चालू असायची। कपडे अगदी इस्त्रीला नेऊन द्यायचे, ते स्वतःच घेऊन यायचं, बूट पॉलिश करायला टाकायचं, ही सगळी तयारी आधीपासूनच असायची। आणि त्यानंतर मॅचिंग बेल्ट किंवा एकदम नेल पेंट बांगड्या वगैरे सगळं लावून जायचं। तर इथे शाळेत झेंडावंदन साजरा करण्यात आला। अगदी सगळ्या मुलांनी शाळेचे कपडे किंवा कोणाचे डान्स वगैरे असतील त्यांनी रंगबिरंगी कपडे घातले होते। त्यानंतर मुलांच्या शाळेत जे व्यायाम आहेत ते घेतले गेले आणि त्यानंतर त्यांना खाऊ वाटप करून मग घरी सोडलं। पहिले आमच्या शाळेत आहे ना तो लाडू भेटायचा, तो आत्ता असा भेटत नाही। सहसा बिस्किटचे पुडेच वाटले जातात। तर इथे सकाळी सगळ्यांचा पोह्याचा नाश्ता झाला होता, त्यामुळे मी आधी कपडे धुवून घेतले। कारण की कपडे धुतल्यानंतर सगळं काम आवरलं असं वाटतं, पण तसं नाही, प्रत्येक कामाला जो तो वेळ लागतोच। तर कपडेसुद्धा भरपूर असतात, स्वयंपाकसुद्धा तितकाच करावा लागतो। तर बाहेरच्या कामांमध्ये कपडे झाल्यानंतर मी लगेच म्हशीसुद्धा पाणी पाजून घेतले। त्याचबरोबर हा आंघोळीचा बॅलर आहे तो सुद्धा भरून घ्यायचा, कारण की मोटर चालू असल्यावर ती कामे करावीच लागतात। आणि मग 10 वाजता चपात्या करायला घेतल्या होत्या। नुसत्या चपात्या म्हटलं तर एक 25 ते 30 चपात्या कराव्याच लागतात। बटाट्याची भाजी मी आधीच केली होती, तोपर्यंत आजचे सासरे जेवायला आले, मी त्यांना गरम गरम असं जेवायला वाढलं। सोबतच एकीकडे दूधसुद्धा तापत होतं। आजचा सगळा स्वयंपाक मी गॅसवरच केला। 11:30 वाजता मग नंतर जेवायला घेतलं। 11:30 वाजले होते सगळं काम होतं। किचनवरचा राडा पाहू शकता, एवढा स्वयंपाक करायचा म्हटलं पसारा होणारच। त्यानंतर पहिले किचन साफ करून घेतलं, कारण की तो राडा तसाच ठेवायचा मला आवडत नाही, तसाच ठेवून बाकीची कामं करायची। पहिले गॅस साफ करून घेतला, त्यानंतर भांडी घासून माझी आता सगळी कामे आवरून झाली होती। ही सगळी कामे करता सहजासहजी 12:30-1 तर होतोच। आणि त्यानंतर साड्या पिको फॉल करायला घेतल्या। मशीनवर बसायचं नव्हतं, पण पिकोची मशीन होती सोबतच, म्हणजे त्याला मोटर होती, त्याच्यामुळे मग साड्या पिको फॉल करून घेतल्या। तर रक्षाबंधनमुळे भरपूर साड्या आल्या होत्या आणि घरी बसल्या तरी घरातली कामे करून ही कामे तर केलीच पाहिजे। आणि मोटर होती त्याच्यामुळे मग साड्या पिको फॉल करून घेतल्या। तसंच हात शिलाईसुद्धा केली। एका दिवशी माझ्याकडून 3 ते 4 साड्या झाल्या, म्हणजे संध्याकाळपर्यंत। तर तशाच 1-2 साड्या मी करून घेतल्या आणि त्यानंतर साईचा अभ्याससुद्धा चालू होता। पहिल्या साईला बळच अभ्यासाला बस असं म्हणावं लागायचं, पण आता तो मनानेच अभ्यास करून घेतो। रोजचा त्यांना अभ्यास देतातच, मग तो मनानेच त्याला समजतं आणि स्टार दिल्यावर तर मुलांना जास्त आनंद होतो। मग तो त्याच्या मनाने छान असं अक्षर काढायचा प्रयत्न करतो आणि त्या मनाने त्याचा अक्षरसुद्धा भरपूर असं छान आहे। त्यानंतर परत संध्याकाळची वेळ, हा टाईम चहा ठेवायचा 3रा होता। पहिल्यांदा जो ठेवला त्यात 5-6 जणांचा चहा झाला। त्याच्यानंतर एकीकडे दूधसुद्धा टाकायला ठेवलं आणि बाहेरचं सुद्धा मला हे झाडून घ्यायचं होतं।
संध्याकाळचा तिसऱ्यांदा चहा झाला. त्यानंतर लगेच जी भांडी होती ती सुद्धा घासून घेतले. संध्याकाळची भांडी मी जाळीत नाही मांडत, अशीच ठेवते. भांडी वगैरे मांडून झाल्यानंतर मग मला भाजीला काहीच नसतं तर करायची होती डाळीची आमटी. त्यासाठीच इथे वाटणसुद्धा काढलं होतं. जी आमटी आपण पोळ्याला करतो तशीच आमटी केली होती, कारण की भाजीला काहीच नव्हतं. आणि भाजीला काही नसतं की महिलांना खूप मोठा प्रश्न असतो की काय करावं. आणि मिस्टर पण 15 ऑगस्ट होता तर घरीच होते, तर त्यांनी खोबऱ्याची मिरची केली होती. खोबऱ्याचा जो खीस करून, जे नारळ आहे तो झाडाचा काढून त्यानंतर तो सोलून खिसून त्यांनीच म्हणजे त्याची मिरची तयार केली होती. खायला सुद्धा अगदी भारी अशी ती मिरची झाली होती. तर याचा व्हिडिओ जो आपला दुसरा चॅनल आहे त्याच्यावर नक्कीच येईल. अगदी खरपूस अशी ही खोबऱ्याची चटणी किंवा आपण मिरची म्हणू शकतो ती तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने सगळा स्वयंपाक आपला तयार झाला होता. खोबऱ्याची चटणी, भाकरी, तसेच सोबत ती आमटी. तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.